ओके, आय होप माझा आवाज आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना येत असेल. सो माईकचा थोडासा इश्यू होता. सो DA2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला तुमच्या पुस्तकातील पहिला जो धडा आहे, भागीदारीची अंतिम लेखे, या धड्यातील आपल्याला काही महत्त्वाची उदाहरणे सॉल्व करायची आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि ओव्हरऑल परीक्षेसाठी जे 10 मार्चला तुमचं अकाउंटचा पेपर होणार आहे, पुस्तकपाल आणि लेखाकर्माचा पेपर होणार आहे, तर त्या पेपरसाठी कोणते कोणते क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत आणि कोणते कोणते वस्तुनिष्ठ प्रश्न या चॅप्टरमधून येतील ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर प्रश्नपत्रिकेमध्ये हा जो प्रश्न क्रमांक आहे, प्रश्न क्रमांक 7 मध्ये येतो. 12 मार्कासाठी प्रश्न येते. बरोबर, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये ॲज अ क्वेश्चनमध्ये तुम्हाला 13 पत्रक देण्यात येते आणि काही समायोजना देण्यात येतात. 13 पत्रक आणि काही समायोजना देण्यात येतात. ह्याच्या साहाय्याने तुम्हाला गणित तयार करावं लागतं आणि गणित तयार करत असताना तुम्हाला काही फॉर्मॅट्स तयार करावे लागतात, लेखे तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं लेखे तयार करावं लागते तुम्हाला, जे आहे व्यापार खाते. व्यापार खाते तयार करावं लागेल. दुसरं आहे नफा तोटा खाते आणि शेवटचं आहे चालू वर्षाचे ताळेबंद तुम्हाला तयार करावे लागते. ओके, ताळेबंद हे लेखे नसून एक वित्तीय विवरण आहे. आणि आता हे 3 लेखे तयार करण्यामागचा मुख्य हेतू काय असतो? व्यापार खाते तयार करण्यामागचा मुख्य हेतू असतो ढोबळ नफा जाणून घेणे किंवा होणारा व्यवसायाला तोटा, जे की खूप कमी प्रमाणात येते, ढोबळ नफा जास्त प्रमाणात येते. राईट. नेट नफा तोटा खाते तुम्हाला जे तयार करता तुम्ही नफा तोटा खाते, तर नफा तोटा खाते तयार करण्यामागचा मुख्य हेतू काय असतो की व्यवसायाला होणारा शुद्ध नफा किंवा तोटा जाणून घेणे आणि त्यानंतर व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ताळेबंद वगैरे तयार करण्यात येते. राईट, आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ताळेबंद तयार करण्यात येते. आणि गणित बरोबर आलं हे तुम्हाला परीक्षेमध्ये कसं ओळखू येते की तुमच्या ताळेबंदाची जी बेरीज आहे ते बेरीज इक्वल येते. बरोबर. तर आता तुमच्या पुस्तकीमधील 5 सोडविलेले महत्त्वाची उदाहरणे आजच्या क्लासमध्ये मी सांगणार आहे, जे की तुम्हाला व्यवस्थित चेक करायचे आहेत. पुस्तक जर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही पुस्तक ओपन करू शकता. पुस्तकीमधील जे पहिलं गणित आहे, पहिल्या 5 गणितापैकी जे पहिलं महत्त्वाचं गणित आहे ते तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे पेज नंबर 24वर. दया आणि क्षमा. राईट, दया आणि क्षमाचे प्रॉब्लेम आहे. चॅनलवर ॲक्च्युअलमध्ये माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज, खूप सारे म्हणल्यापेक्षा 95% ऑफ व्हिडिओज हे इंग्लिश मिडियमच्या कॉमर्सच्या स्टुडंटसाठी आहेत. बट सबस्क्रायबर्स वगैरे रेस झाल्याने खूप साऱ्या स्टुडंटची रिक्वेस्ट होती की सर मराठी मीडियमच्या अकाउंट्सबद्दल थोडंसं काहीतरी हातभार वगैरे लावा, मराठी मीडियमच्या अकाउंट्सचं काहीतरी माहिती द्या. सो हे 7 ते 8 दिवसाची स्पेशल स्ट्रीम आम्ही स्टार्ट करत आहोत 10 मार्चपर्यंत, रोज सकाळी अर्ली मॉर्निंग बेसिसवर 8:30 वाजता. आणि ह्या स्ट्रीममध्ये आपल्याला रोज एका चॅप्टरवर डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची, ज्याच्यामध्ये आज आपलं चॅप्टर आहे भागीदारीचा अंतिम लेखे. तर तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये जर बघत असाल तर तुम्हाला इथं भागीदारांचे नावं दिलेलं आहेत, दया आणि क्षमा, आणि त्यांचं नफ्या तोट्याचं प्रमाण दिलेलं आहे 1:1. जेव्हा केव्हाही तुम्ही भागीदारीचे अंतिम लेखे या धड्याचं पाठाचं उत्तर वगैरे तयार करत असता, गणित सॉल्व करत असता, तर सर्वात पहिला तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये, त्या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे समायोजना आहेत ते सर्व व्यवस्थित एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे. बरोबर आहे. आणि सर्व समायोजना वाचल्यानंतर तुम्हाला अगोदर गणित करत असताना जे 13 पत्रकाखाली समायोजना दिलेल्या आहेत त्याचे तुम्हाला खतावणी करायची आहे, पोस्टिंग वगैरे करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे 13 पत्रकात तुम्हाला बॅलेन्सेस दिलेले आहेत त्याचे तुम्हाला पोस्टिंग्स किंवा खतावणी तुम्हाला नफा तोटा खात्यामध्ये तिकडे जात असेल तर नफा तोटा खात्यामध्ये किंवा व्यापार खात्यामध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये म्हणजे ताळेबंदामध्ये करायचं आहे. ओके, आजच्या कॉलवर माझ्यासोबत 2 मराठी मीडियमचे स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. सो त्यांना मी काही बेसिक प्रश्न विचारतो. आता तुमच्यापैकी बघा, जेवढेही स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांना हे असे बेसिक ॲडजस्टमेंट येतात, जसं की सवरण स्कंद ह्याची पोस्टिंग वगैरे तुम्हाला करता येते. बरोबर आहे. त्यानंतर
जे व्यवसायात असणारी स्थिर संपत्ती आहे, जसं की इमारती दिलेलं आहे, यंत्रसामुग्री दिलेलं आहे, ह्याच्यावर जे घसारा आकारण्यात येतो, हे असे मॅक्सिमम ऍडजस्टमेंट, असे जे समायोजन होतात हे प्रत्येक विद्यार्थ्यांना येतात. अवघड कुठं जाते? अवघड जाते जी ऍडजस्टमेंट किंवा जे समायोजन ते प्रॅक्टिस करत नाहीत. आता सवरण स्कंद ही जी समायोजना आहे, हे खूप साऱ्या स्टुडंट्सला अवघड का जाते, त्याच्या मागचं नीट रिझन जाणून घ्या. की जेवढेही आत्तापर्यंत तुम्ही भागीदारीचे अंतिम लेखेचे उदाहरणे तुम्ही सोडविलीत, त्या प्रत्येक उदाहरणामध्ये सवरण स्कंद ही समायोजना असते. बरोबर आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत वर्षभरात 100 वेळेस भागीदारीचे अंतिम लेखेचे गणित केले असाल, तर त्या 100 वेळेस ही ऍडजस्टमेंट तुमच्या डोळेखालून गेलेली आहे. बरोबर. बट चान्सेस खूप कमी आहेत की हे प्राप्त विपत्रात 3000च्या अनाधिकरणाचा विपत्राचा समावेश झाला हे प्रत्येक गणितामध्ये असेल, किंवा 6000चा माल विकला परंतु त्याची लेखा पुस्तकात नोंद झाली नाही, ही ऍडजस्टमेंट किंवा ही समायोजना त्या प्रत्येक गणितामध्ये नव्हती. त्यामुळं कदाचित तुम्हाला अवघड जाऊ शकते. आता तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत. जर तुमचं पूर्णच्या पूर्ण जेवढेही सिलेबसमध्ये धडे आहेत, त्या सगळेचे सगळे धडे जर तुमचे झाले असतील आणि तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसची गरज असेल, तर तुम्ही काय करू शकता, रोज एक धडा पाहून तुम्ही ओव्हरलुक करू शकता. ओव्हरलुक करणे म्हणजे काय? आता पुस्तक ओपन करणे, पहिलं गणित आहे दयाक्षमाचं, तर या दयाक्षमाच्या गणितामध्ये जे पण समायोजना दिलेल्या आहेत ते पाहणे आणि त्यांचे खतावणी कुठं कुठं होते, पोस्टिंग कुठं कुठं होते ते जाणून घेणे, आणि मग ते जर जमत असेल तर मग दुसऱ्या गणिताकडे जाणे. जर तुम्हाला जमतच नसेल तर आज संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे चॅनलवर, 12वी पुस्तकपालन आणि लेखाकर्मामधील महत्त्वाचे गणित कोणते कोणते आहेत, आणि ते गणित त्या व्हिडिओमध्ये जे गणित सांगलेले आहे ते तेवढेच गणित तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ओके. तर आता आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला 5 महत्त्वाचे सोडविलेले उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्या 5 महत्त्वाच्या गणितापैकी पहिलं गणित आहे दया आणि क्षमाचं. हा गणित खूप महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले कॉलवर जे स्टुडंट्स कनेक्ट झालेले आहेत त्यांना मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही मला सांगा की जर आपल्या व्यवसायाला एखादा एक व्यक्ती कडून पैसे येणे बाकी असतील तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? धनको का ऋणको? जर आपल्या व्यवसायाला एका व्यक्तीकडून पैसे येणं बाकी आहेत. धनको. धनको. डेटर्स. धनकोची पोस्टिंग कुठं करता तुम्ही? धनकोची खतावणी कुठं करता? देयता बाजूला. नाही, देयता बाजूला क्रेडिटर्स जाईल ना. माझा प्रश्न सर असा, ताळेबंद देयता बाजूला कुठं होतो? हा नीट, हा नीट लक्षात घ्या. माझा प्रश्न असं होतं की आपल्या व्यवसायाला जर एखादा व्यक्ती पैसे देणं बाकी असेल, तो बाहेरचा व्यक्ती जर आपल्या व्यवसायाला पैसे देणं बाकी असेल तर त्याला म्हणतात ऋणको. समजून घ्या. आणि आपलं आपलं व्यवसाय जर एका बाहेरील व्यक्तीला पैसे देणं बाकी असेल तर त्याला म्हणतात धनको. ओके. ऋणको आणि धनको मधला फरक समजून घ्या. जर आपल्या व्यवसायाला कोणी पैसे देणं बाकी असेल तर त्याला म्हणतात ऋणको, आणि आपला व्यवसाय जर कोणाला पैसे देणं बाकी असेल तर त्याला म्हणतात धनको. आता हे जे विविध व्यवसायाला असणारे ऋणको आहेत ह्याची पोस्टिंग ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस जाते? ह्याची पोस्टिंग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस जाते. बरोबर. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्ही ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस व्यवसायाला असणारे विविध ऋणको लिहिता त्यावेळेस तुम्हाला 5 गोष्टी तपासून घ्यायचे. बरोबर आहे. विविध ऋणको ज्या व्यवसायाला असतात त्याची नोंद संपत्ती बाजूस होते, आणि ते लिहित असताना तुम्हाला 5 गोष्टी तपासायच्या आहेत. कोणते कोणते 5 गोष्टी तपासायच्या आहेत? नंबर फर्स्ट, ह्या विविध ऋणको मध्ये 2 गोष्टी नेहमी ऍड होत असतात. 2 गोष्टीची ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावं लागतं. आता ते 2 गोष्टी कोणते कोणते आहेत? नंबर पहिला जे आहे नोंदी न झालेली विक्री. नोंदी न झालेली विक्री. तुम्हाला आवाज ऐकू येतोय दोघांना माझा? हो सर. हा. आता इथे चेक करा, ह्या गणितामध्ये सांगा मला की या प्रॉब्लेम मध्ये असे किती रुपयाची वस्तू आहेत की जे आपल्या व्यवसाय संस्थेने विकलेले आहेत बट त्याची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात झाली नाही?
6,000. 6,000. 6,000 राईट. तर ह्या 6,000चे दोन नोंदी कुठं कुठं होतात तुम्ही सांगू शकता का? हो सर. हा, हो सर. पहिली नोंद जी ह्याची होते हे व्यापार खात्याच्या जमा बाजूस होते. व्यापार खात्याच्या जमा बाजूस एकूण विक्रीमध्ये काय होते, विक्रीमध्ये ऍड केल्या जाते, बरोबर. क्लोज होतं. हा, आणि हा सर. दुसरी त्याची पोस्टिंग आहे हे संपत्ती बाजूस विविध ऋणकोमध्ये ऍड करण्यात येते, बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे नोंदी न केलेली विक्री. नोंदी न केलेली विक्री ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अनरेकॉर्डेड सेल्स, ते ऍड होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या गणितामध्ये चेक करा, तुम्हाला वर्षभरात किती रुपयाचे विपत्र प्राप्त झालेले आहेत, म्हणजे एकूण प्राप्त विपत्राची संख्या तुम्हाला इथे किती दिलेला आहे. 28,000. 28,000. म्हणजे 28,000चे एकूण तुम्हाला प्राप्त विपत्र आहेत. प्राप्तच म्हणतात ना त्याला, हा सर. राईट. प्राप्त विपत्र प्राप्ती विपत्र किंवा प्राप्त विपत्र. हा, प्राप्त विपत्र 28,000चे आहेत. तर टोटल 28,000 पैकी किती रुपयाचे विपत्राचे अनादरण झालेलं आहे, म्हणजे किती रुपयाचे विपत्राचे पैसे 3,000. तुम्हाला आलेले नाहीत. 3,000. 3,000. आता साधं लॉजिक आहे, प्राप्त विपत्र संपत्ती बाजू जाते, 28,000चे येणं बाकी होते, 3,000चे आले नाहीत, बरोबर. मग ते 3,000चे आले नाहीत तर एकूण तुम्हाला कितीचे आलेत, 25,000चे आलेत. 25,000ची पोस्टिंग, 25,000ची नोंद तुम्हाला ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस लिहून टाकायचं आहे. आता हे जे 3,000चे आले नाहीत हे पैसे बुडाले का? नाही. आज ना उद्या ज्या व्यक्तीवर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल, विपत्राच्या हस्तांतरणामध्ये जेव्हा आदेशक आदेशितवर विपत्र तयार करतो आणि जर एखादा आदेशितनं ते विपत्र अनादरण केलं तर याचा अर्थ तो पैसे बुडवला का नाही, तो त्याच्यावर नवीन बिल तयार करतो. म्हणजे तुम्हाला ती रक्कम काय करायचं आहे, ऋणकोत ऍड करायची आहे. ओके, याच्यामध्ये लिहितो मी असं, प्राप्त विपत्राचे अनादरण. विविध ऋणकोमध्ये दोन रक्कम तुम्हाला ऍड करायची आहेत. ऋणकोची एकूण अमाऊंट रक्कम चेक करा किती दिलेली आहे, 1,32,500. चला आता मला सांगा 1,32,500 मध्ये हे दोन रक्कम जर ऍड केलं तर किती किती येतील. 6,000 आणि 3,000. एनीवन, कोणी सांगू शकेल कमेंट मध्ये की 1,41,500. 1,00,000 1,41,500. 1,41,500. कंपल्सरी तुम्हाला नोंदी न केलेल्या विक्री आणि प्राप्त विपत्राचे अनादरण हे विविध ऋणकोमध्ये ऍड करावं लागतं, बेरीज प्लस करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ह्या विविध ऋणकोमधून 3 गोष्टी सदैव लेस होतात आणि ते लेस होत असताना त्यांचं एक घटना असते, सॉरी एक क्रम असते, त्याच क्रमवारीत लेस होतात ते. आता ते क्रम कोणतं कोणतं आहे, सर्वात पहिले मला सांगा, जर एका ऋणकोकडून प्राप्त होणारी रक्कम काही कारणास्तव प्राप्त झाली नाही, ते बुडाली, एखादा ऋणकोकडून प्राप्त होणारी रक्कम काही कारणास्तव प्राप्त झाली नाही, ती बुडाली, तर त्या रकमेस काय म्हणतात. बुडीत कर्ज. बुडीत कर्ज का बुडीत निधी. बुडीत कर्ज, बुडीत निधी. हो, बुडीत कर्जच म्हणतात सर जास्त. बुडीत कर्ज बरोबर. बुडीत कर्ज. तर सर्वात अगोदर तुम्हाला बुडीत कर्जाची रक्कम वजा करावं लागेल. आता या गणितामध्ये चेक करा, बुडीत कर्जाबद्दल इन्फॉर्मेशन काय सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलेलं आहे की बुडीत कर्ज 1,800 रुपयाचं आहे. अपलेखित करून ऋणकोवर 5 प्रमाणे बुडीत व संशयित कर्जाचा निधीची तरतूद करा. ओके, तर 1,41,500 रुपये आपल्याला येणं बाकी होते, तर 1,41,500 पैकी 1,800 रुपये बुडालेत आपले. ओके, माझा एक बेसिक प्रश्न आहे, मराठी अकाउंट्स मध्ये तुम्ही जे डिजिट्स आहेत ते इंग्लिश मध्ये लिहावं लागेल का तुम्हाला मराठीतच लिहावं लागेल. इंग्लिश मध्ये लिहिले तरी चालते सर. चालते ना, मी तेच म्हणलो. ओके, नागेश पाटील काय वाटते तुम्हाला की मराठी अकाउंट मध्ये जे डिजिट्स आहेत हे मराठी इंग्लिश मध्ये लिहिले तर चालते का. कारण मराठीत लिहायचं म्हणलं तर तुम्हाला किती अवघड जाईल, कारण सवय मोडली असते ना तुमची अगोदरपासूनच.
शिल्लक रक्कम येईल 1,39,700. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता हे बघा हा, आपल्या व्यवसायाला टोटल रक्कम येणं बाकी होती 1,41,500. त्यापैकी डायरेक्ट 1,800 रुपये बुडाले म्हणजे शिल्लक राहिले 1,39,700. आता जे व्यवसायाचे मालक आहेत त्यांना असं वाटते की बाबा आपल्या व्यवसायातून आणखी त्यांना संशय आहे की 5% रक्कम आपले जे ऋणको आहेत ते बुडवू शकतात. मग ते अगोदरपासूनच काय करतील त्याच्याविषयी तरतूद करतील आणि 1,39,500 वर 5% बुडीत व संशय निधी म्हणून वजा करतील. कॅल्क्युलेट करा 5% याच्यावर किती येईल. 6,985. 6,985 पैसे. 6,985 करा मायनस याची अमाऊंट किती आली 1,32,715. 1,32,715. त्याच्यानंतर आपले जे व्यवसायातले ऋणको असतात आपल्याला पैसे द्यायला येतात. तर कधी कधी तुम्हाला माहिती आहे व्यवसायातले ऋणको पैसे देत असताना जर समजा तुम्ही कुठं गेलात आणि एखादी वस्तू खरेदी केला, त्या वस्तू खरेदी केल्यानंतर एकूण बिल झालं 15,200 रुपये, तर चान्सेस जास्त असतात की तुम्ही वर्षी 200 रुपये देणार नाही, तुम्ही 15,000 रुपयेच देता. आणि मग व्यवसाय मालकाला पण नाईलाजानं ते पैसे घ्यावं लागतात. का? कारण त्यानं जर 200 रुपयासाठी घासाघीस केला तर वापस ते ग्राहक आपल्या व्यवसायात पुन्हा येईल नाही येईल ह्याची गॅरंटी नसते. मग अशा वेळेस काय होते, हे जे छोटे मोठे जे 200 रुपये वगैरे आहेत व्यवसाय मालकाला स्वतःहून जाऊ द्यावं लागते. मग अशा रकमेस काय म्हणतात जर व्यवसाय मालक स्वतःहून एका ऋणकोला सूट देत असेल तर. कसर. कसर. तुला काय वाटते अवसरे त्याला काय म्हणतात जर व्यवसाय मालक व्यवसायातील ऋणकोला स्वतःहून जर सूट देत असेल तर त्याला काय म्हणतात. कसर. कसर. आता त्याच्यानंतर डिस्काउंट म्हणतात त्याला, बरोबर आहे. डिस्काउंट किंवा कसर ह्या गणितामध्ये हो सर. कसरी बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे का? तर या गणितामध्ये कसरी बद्दल काहीच माहिती दिलेलं नाहीये. सो जर दिलं असतं तर मग तुम्हाला ते कसर सुद्धा ह्याच्यातून मायनस करावं लागली असती. ह्याच्यातून मायनस करायचं आणि मग ह्या दोन्हीचीही पोस्टिंगला तुम्ही काय पोस्टिंगच म्हणता का लेखीकरण म्हणता, काय म्हणता एक्झॅक्ट? पोस्टिंग म्हणतो सर. म्हणजे इकडून मायनस करून त्या साईडला ट्रान्सफर करणे. पोस्टिंग मला तरी समजून जाईल ना काय स्थानांतरण. स्थानांतरण का? अरे बाय हो सर. पोस्टिंग मला तरी समजतं मराठी मीडियमचे काय एवढंच हे नाही. ह्याची जे पोस्टिंग आहे दुसरी किंवा लेखाक्रम स्थानांतरण, पोस्टिंग मला तरी समजते सर. ठीक आहे. ह्याची जे पोस्टिंग किंवा स्थानांतरण आहे ह्या तिन्हीचे स्थानांतरण होतील नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस करण्यात येते. ह्या तिन्हीचे स्थानांतरण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस करण्यात येते. एवढी एकच गोष्ट माहित पाहिजे की विविध ऋणकोमध्ये दरवेळेस प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे नोंदी न केलेली विक्री, प्राप्त विपत्राचे अनादरण हे तुम्हाला ऍड करायचं आहे आणि बुडीत कर्ज, बुडीत व संशयित निधी आणि कसर हे तिन्हीच्या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यातून काय करायचे वजा करायचे. ओके. त्याच्यानंतर हे जे चौथी ऍडजस्टमेंट आहे हे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, दया यांनी स्वतःच्या खाजगी उपयोगाकरिता 1,000चा माल उचलला व त्याचे लेखा पुस्तकात नोंद नाही. तुमच्या दोघांना क्वेश्चन आहे की या दोन्हीचे ह्या ऍडजस्टमेंटचे ह्या समायोजनेचे स्थानांतरण कुठं कुठं होतात. सर व्यापार खात्याच्या जमा बाजूला होते हम्म. आणि ताळेबंदामध्ये भांडवलामधून वजा होते. व्यापार खात्याच्या जमा बाजूस आणि ताळेबंदामध्ये भांडवलामधून वजा होते, बरोबर आहे. हा. आणि जर ह्याच गणितामध्ये जर नीट लक्ष द्या, आता जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत ह्याच प्रॉब्लेम मध्ये जर चालू खाते जर ची रक्कम दिली असती भागीदाराच्या चालू खात्याची, मग त्याची जे दुसरी स्थानांतरण आहे, पहिली स्थानांतरण तर व्यापार खात्याच्या जमा बाजू झाली असती, बट जे दुसरी स्थानांतरण आहे ते भागीदाराच्या चालू खात्याच्या नावे बाजूस झाली असती, राईट. हो सर. हा. आणि हे एवढंच आहे, त्याच्यानंतर दुसरं काही नाही. बट या गणितानुसार तुम्हाला काय करावं लागेल की पहिलं स्थानांतरण या ऍडजस्टमेंटचं समायोजनेचं करावं लागेल व्यापार खात्याच्या जमा बाजूस आणि दुसरं करावं लागेल ताळेबंदाच्या देयता बाजूस भागीदाराच्या भांडवलाच्या रकमेतून वजा करावं लागेल. ओके. हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
जाहिरात 9 महिन्यासाठी जाहिरात दिलेलं आहे. आता कधी कधी ह्याला इंग्लिशमध्ये हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतात. मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात? लपलेले समायोजन काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? गुपित समायोजना. गुपित समायोजना. ओके, करेक्ट. 2 या गणितामध्ये गुपित समायोजना दिलेल्या आहेत. गुपित समायोजना म्हणजे ट्रायल बॅलन्स 23 पत्रकात असतात. लपलेले समायोजना 23 पत्रकात असतात आणि त्याचे तुम्हाला 2 पोस्टिंग 2 स्थानांतरण तुम्हाला करावे लागतात. ओके, त्याच्यामध्ये आता चेक करा. सर्वात पहिले तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे जाहिरात 9 महिन्यासाठी. आता या समायोजन गुपित समायोजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी, की आपल्या व्यवसायानं जाहिरातीवर 4,500 रुपयाचा खर्च केलेला आहे आणि 9 महिन्याचे पैसे आपण त्यांना दिलेले आहेत. किती महिन्याचे पैसे दिलेले आहेत? 9 महिन्याचे पैसे दिलेले आहेत. आता एका वर्षभरात किती महिने असतात? एका वर्षभरात 12 महिने असतात, राईट. 12 महिन्यापैकी तुम्ही त्यांना 9 महिन्याचे पैसे दिलेले आहात. मग शिल्लक तुम्हाला किती महिन्याचे पैसे त्यांना पेड करावं लागेल जाहिरातीसाठी? तर वर्षभरात असतात 12 महिने, तुम्ही किती महिन्याचे दिलेत? 9. तर मग तुम्हाला शिल्लक किती महिन्याचे आणखी पेड करावं लागेल? 3 महिन्याची रक्कम पेड करावं लागेल, राईट. आता ह्याचे स्थानांतरण करत असताना किंवा कॅल्क्युलेट करत असताना कशा पद्धतीने आन्सर काढायचं चेक करा. 4,500 त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. 4,500 रुपये ओव्हरऑल तुम्ही 9 महिन्यासाठी पेड केलात, तर एकूण पेड केलेली रक्कम, एकूण दिलेली रक्कम भागिले एकूण कालावधी करायचं, म्हणजे तुम्हाला एका महिन्याची रक्कम प्राप्त होते. ओके, एका महिन्याची रक्कम किती प्राप्त आहे? 4,500 भागिले 9, 500 रुपीज. किती महिन्याची रक्कम तुम्हाला आणखी देणं बाकी आहे? 3 महिन्याची रक्कम. आन्सर किती आला? 1,500. हा, आता मला तुम्ही सांगा की जाहिरातीवर व्यवसायानं जो केला जाणारा खर्च आहे तो प्रत्यक्ष खर्च असतो का अप्रत्यक्ष खर्च असतो? अप्रत्यक्ष खर्च. आणि जेवढेही अप्रत्यक्ष खर्च असतात त्या अप्रत्यक्ष खर्चाची रक्कम ची नोंद नफा तोटा बाजूस होते. नफा तोटा खात्यामध्ये होते का व्यापार खात्यामध्ये होते? नफा तोटा खात्यात. जमा बाजूस का नावे बाजूस? नावे बाजूस होते, राईट. मग तुम्हाला काय करायचं आहे? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस यायचं आहे, तिथे लिहायचं जाहिरात, राईट. हा, आता एकूण जाहिरातीवर वर्षभरात केलेली रक्कम आहे 4,500. 1,500 जे रक्कम आहे, 1,500 रुपये तुम्ही देणं बाकी आहेत, राईट. आता जी रक्कम आपल्या व्यवसाय चालू वर्षाची रक्कम जर आपला व्यवसाय कोणाला देणं असेल तर त्या देय रकमेला काय म्हणतात? अदत्त खर्च म्हणतात, राईट. अदत्त खर्च 1,500. आउटरला किती जाईल? 6,000. त्याच्यानंतर मला सांगा की हे 1,500 रुपये जे आहेत त्याची दुसरी स्थानांतरण ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस होते? देयता बाजूस होते. 1,500ची पोस्टिंग दुसरी ताळेबंदाच्या देयता बाजूस होते. तिथं काय म्हणून लिहिता तुम्ही? अदत्त जाहिरात. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर मला सांगा ह्याच्यामध्ये 10% गुंतवणुकीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. 20,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि त्या 20,000 वर तुम्हाला 10% व्याज तुम्हाला मिळणार आहे. 20,000 वर 10% रेट ऑफ इंटरेस्ट दरानं तुम्हाला व्याज त्याच्यावर मिळणार आहे. ओके, सर्वात पहिले जे 20,000 रुपये आहेत गुंतवणुकीचे ते ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस लिहिता तुम्ही? संपत्ती बाजू. हा, 20,000 रुपये गुंतवणूक केला, त्याच्यावर 10% व्याजदर दराने, वार्षिक दराने तुम्हाला 20,000 वर 10% वार्षिक दराने किती रुपये व्याज मिळेल? 2,000. 23 पत्रकाच्या जमा बाजूस तपासा. वर्षभरात गुंतवणुकीवर व्याज तुम्हाला काही प्राप्त झालेला आहे का वर्षभरात?
जर वर्षभरात गुंतवणुकीवर व्याज प्राप्त झालेला असेल तर त्याच्याबद्दल नोंद तुम्हाला 23 पत्रकाच्या जमा बाजूस देण्यात येते की गुंतवणुकीवरील प्राप्त व्याज म्हणून. इथं काहीच सांगितलेली नाहीये. सो आता डायरेक्ट तुम्ही या बॅलन्स शीटच्या ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस इथं येऊन ह्याच्यामध्ये ऍड करा. आता हे येणं बाकी आहे, अप्राप्त राईट? व्याज. हा, तर त्याला काय म्हणता तुम्ही? प्राप्त होणं बाकी आहे. अप्राप्त अप्राप्त व्याज. अप्राप्त व्याज किती हजार? 2,000. आउटर लाईनला तुम्ही काय म्हणता? हे जे सर अमाऊंट आमच्या मॅडम आउटर लाईनच म्हणतात. आउट काय काय म्हणतात? आमच्या इकडे आउटरच म्हणतात. आउटर कॉलम. ओके, आउटर कॉलम मध्ये 22,000ची नोंद करून टाका. आता मला सांगा की दुसरी नोंद ह्याची कुठं जाईल? सर नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. जमा बाजूला. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. ओके. हा, आता मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. ओके, नीट लक्ष द्या, ते ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सर्वात पहिले मला सांगा की तुम्ही या गणितामध्ये सर्वात पहिलं जे फॉर्मॅट असते ते कोणतं फॉर्मॅट तुम्ही तयार करता? सर्वात पहिला व्यापार खाते. व्यापार खाते. व्यापार खाते. दुसरा नफा तोटा खाते, त्यानंतर ताळेबंद. ओके, हे मेथड एकदम बेस्ट आहे. व्यवस्थित समजून घ्या. ही देयता बाजू, संपत्ती बाजू. त्याच्यानंतर मला सांगा की व्यापार खाते आणि नफा तोटा खाते हे दोन्हीच्या दोन्ही कोणते लेखे आहेत? वैयक्तिक, व्यापार नामधारी, खाते, संपत्ती खाते. नामधारी खाते. नामधारी खाते आहेत, बरोबर. नामधारी खाते हे दोन्हीच्या दोन्ही नामधारी खाते आहेत. नामधारी खात्याचा एक नियम आहे की व्यवसायाला होणारा जेवढं पण खर्च व नुकसान आहे ते नावे केल्या जाते, बरोबर. नामधारी खात्याचे हो. नियम काय सांगा बरं? नामधारी खात्याचा नियम: खर्च आणि नुकसानीचे खाते नावे, प्राप्ती आणि उत्पन्नाचे खाते जमा. खर्च आणि नुकसानीचे खाते नावे आणि समोर काय? प्राप्ती आणि उत्पन्नाचे खाते जमा. प्राप्त आणि उत्पन्नाचे खाते जमा. इन केस जर एखादा एक स्टुडंट इंग्लिश मिडियमचा असेल, दे आर जस्ट ट्राइंग टू से डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. नथिंग सिरियस. ओके, कीप काम अँड रिलॅक्स. आणि व्यवसायाला होणारा जे खर्च आहे नामधारी खात्याच्या नियमानुसार, तर ते सर्व एक्सपेन्सेस अँड लॉसेस, होणारा नुकसान व खर्च, नुकसान आणि खर्च, जर ते खर्च प्रत्यक्ष स्वरूपात असेल तर व्यापार खात्याच्या नावे केले जाते. अप्रत्यक्ष स्वरूपाचा असेल तर नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस करण्यात येते. ओके, आणि व्यवसायाला प्राप्त होणारं उत्पन्न, जे की इन्कम अँड गेन्स आहे उत्पन्न, ते व्यापार खात्याच्या जमा बाजूस करण्यात येते आणि नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस करण्यात येते. आता कोणतं उत्पन्न कोणत्या जमा बाजूस करण्यात येते? जे प्रत्यक्षपणे व्यवसायाला प्राप्त झालेलं उत्पन्न आहे ते व्यापार खात्याच्या जमा बाजूस करण्यात येते. जसे की विक्री हे व्यवसायाला प्रत्यक्षपणे प्राप्त झालेलं उत्पन्न आहे, एकूण विक्री किंवा विक्री, म्हणून हे व्यापार खात्याच्या जमा बाजूस करण्यात येते. आणि त्यानंतर अप्रत्यक्षपणे प्राप्त झालेले जे उत्पन्न आहेत, जसे की रेंटला मध्ये काय म्हणतात? भाडे, बरोबर आहे. व्याज, मध्यस्थी, कमिशन, राईट. हे सर्व जे आहेत अशा प्रकारचे हे सर्व नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस रेकॉर्ड करण्यात येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ताळेबंद आहे. ताळेबंदाचे दोन बाजू असतात, एक देयता बाजू आणि दुसरी संपत्ती बाजू. ओके, आता नीट लक्षात घ्या. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये
तुम्हाला भागीदारीच्या अंतिम लेख्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त काही ऍडजस्टमेंट असे असतात जे तुम्हाला काही समायोजन असे असतात जे तुम्हाला ऍड करायचे असतात आणि काही समायोजन असे असतात जे तुम्हाला मायनस करायचे असतात, बरोबर आहे. आणि ते ऍड लेस करत असताना आता जे नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. जेव्हा केव्हा पण तुम्ही व्यापार खात्याच्या नावे बाजूस एखादी रक्कम ऍड करता किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस एखादी रक्कम ऍड करता, जेवढीही रक्कम तुम्ही ते ऍड करत असाल, दोन्ही खात्यांच्या नावे बाजूस एकाधिक रक्कम जर तुम्ही ऍड करत असाल तर त्यावेळेस जे रक्कम तुम्ही ऍड करायलात त्याची दुसरी स्थानांतरण आहे, त्या समायोजनेचे जे दुसरे स्थानांतरण आहे त्याची पोस्टिंग किंवा स्थानांतरण तुम्हाला कुठं करायचं आहे? ताळेबंदाच्या देयता बाजूस करायचं आहे. ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस करायचं? देयता बाजूस. जेव्हा पण तुम्ही नफा तोटा खात्याच्या किंवा व्यापार खात्याच्या नावे बाजूस एखादी रक्कम तुम्ही ऍड करता, राईट, तेव्हा त्याची दुसरी पोस्टिंग किंवा स्थानांतरण तुम्हाला ताळेबंदाच्या देयता बाजूस करायचं आहे. ओके. रिझन काय त्याच्या मागचा? इथं जर एखादी एक रक्कम तुम्ही ऍड केलात ह्या दोन्हीच्या नावे बाजूस, व्यापार खात्याच्या आणि नफा तोटा खात्याच्या, तर ते प्लस केल्यामुळं व्यवसायाच्या कशामध्ये वाढ व्हायली? व्यवसायाच्या नुकसान आणि खर्चात वाढ व्हायली, राईट. त्याच्यामुळं तुम्हाला त्याचे दुसरे स्थानांतरण करायचे, देयता बाजूस करायचं. आता सपोज कधी कधी काय होते, व्यापार खात्याच्या आणि नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस तुम्हाला एखादी रक्कम मायनस करावं लागते. व्यापार खात्याच्या नावे बाजूस प्रत्यक्ष खर्चातून एखादी रक्कम मायनस करावं लागते आणि नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस अप्रत्यक्ष खर्चातून एखादी रक्कम मायनस करावं लागते. आणि मग जेव्हा तुम्ही मायनस करता त्यावेळेस त्याचे पोस्टिंग संपत्ती बाजूस होते. संपत्ती बाजूस होते, हे त्याच्या मागचा रूल. त्यानंतर नेक्स्ट आहे जमा बाजूबद्दल. ओके. जमा बाजूला व्यवसायाला होणाऱ्या कशाची नोंद करण्यात येते? कोणी सांगू शकेल जमा बाजूला व्यवसायाला होणाऱ्या कशाची नोंद करण्यात येते? तुम्ही दोघांपैकी. सर व्यवसाय लोन उत्पन्न, काय 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 काय? पूर्वप्राप्त उत्पन्न आणि अप्राप्त उत्पन्न. पूर्व प्राप्त उत्पन्न? नाही 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 नाही, मला सांग. ते नामधारी खात्याचा नियम. नामधारी खात्याचा उत्पन्न आणि प्राप्तीचे जमा. हा, उत्पन्न आणि प्राप्ती, इन्कम अँड गेन्स, असं मला प्राप्ती दुसरा शब्द लक्षात येत नव्हता. हा, प्राप्ती. आता नीट लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा व्यापार खाते आणि नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस तुम्ही एखादी एक रक्कम ऍड करता, जेव्हा व्यापार तोटे खाते आणि नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस एखादी रक्कम तुम्ही ऍड करता त्यावेळेस तुम्हाला त्याचे दुसरे स्थानांतरण करायचे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की व्यापार तोटे खाते आणि नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस जर एखादी रक्कम तुम्ही ऍड कराल तर त्याचे दुसरे स्थानांतरण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस का करण्यात येते? तर व्यवसायाच्या संपत्तीमध्ये वाढ होते. त्या दोन्ही बाजूच्या सीआर बाजूस ऍड केला म्हणजे व्यवसायाच्या संपत्तीत वाढ व्हायली, त्यामुळं दुसरी पोस्टिंग जे आहे ते दुसरी पोस्टिंग होईल ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस. ओके. आता या दोन्हीच्याही जमा बाजूस जर तुम्ही मायनस करत असताल एखादी रक्कम तर त्याची दुसरे स्थानांतरण होईल देयता बाजूस. देयता बाजूस, राईट. हे त्याच्या मागचं रिझन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ताळेबंदाबद्दल. आता ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस कधी कधी काय होते, तुम्ही एखादी एक रक्कम ऍड करता, जसं की आता गुंतवणुकीवरील व्याज तुम्ही ऍड केलात, किंवा मग एखाद्या ऍसेट्सच्या किमतीत वाढ झाली, किंवा जे फिक्स्ड ऍसेट्स असतात, फिक्स्ड डिपॉझिट असते, मुदत ठेवी असते, अशा मुदत ठेवीवर पण सहसा तुम्हाला व्याज भेटत असते. मग अशा मुदत ठेवीवरचा जो व्याज असतो हा व्याज त्याच्यामध्ये संपत्ती बाजूस ऍड करण्यात येते, बरोबर. जेव्हा जेव्हा संपत्ती बाजूस एखाद्या रक्कम तुम्ही एखाद्या ऍसेट्स मध्ये एखाद्या संपत्तीमध्ये ऍड करता तर त्याची दुसरी जे नोंद आहे ते नोंद होईल नफा व तोटा खात्याच्या जमा बाजूस,
बरोबर. आणि जेव्हा केव्हाही तुम्ही संपत्तीमधून एखादी एक रक्कम वजा करता, जसं की जे व्यवसायाचे स्थिर संपत्ती आहे, ह्या स्थिर संपत्तीवर घसारा करण्यात येतो. तर जेव्हा जेव्हा assets मधून एखादी एक रक्कम वजा करता तुम्ही, तर अशी जे वजा केलेली रक्कम आहे, हे तुम्हाला नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस लिहावं लागते. त्याच्यानंतर आहे देयतेबद्दल. जेव्हा केव्हा आपण देयतेमध्ये एखादी एक रक्कम तुम्ही ऍड करता. आता देयतेमध्ये रक्कम ऍड करणे कोणत्या सिच्युएशन मध्ये येते? तुम्ही बँकेकडून जर कर्ज घेतला असेल आणि त्या कर्जावर तुम्हाला बँकेला व्याज परत करावं लागत असेल, बरोबर आहे, तर त्या कर्जाच्या रकमेमध्ये व्याजाची रक्कम तुम्हाला ऍड करावं लागते, बरोबर आहे. बँक लोनवरील कर्ज किंवा अधिविकर्ष कर्जामध्ये तुम्हाला अधिविकर्ष कर्जावरील व्याज दर काढून त्याच्यामध्ये ऍड करावं लागते. मग ते ऍड केल्यानंतर काय वाटते तुम्हाला दोघांना, की त्याची जे दुसरी समायोजन आहे, सॉरी दुसरं स्थानांतरण आहे, कुठं करण्यात येते? सर ते व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. नाही नाही, फक्त आणि फक्त नफा व तोटा खात्याच्या नावे. जर देयतेमधून एखादी एक रक्कम मायनस केला, आता सांगा देयतेमधून एखादी एक रक्कम मायनस कधी होते? उचल सर. नाही, उचल चान्सेस कमी आहेत उचलचे. असे खूप कमी प्रमाणात ऍडजस्टमेंट होते जे देयतेमधून मायनस होते. पूर्वप्राप्त वेतन. पूर्वप्राप्त वेतन कसं? सर धनको मधून एखादी मायनस होईल का तेव्हा? जे व्यवसायाला असणारे धनको असतात, म्हणजे आपण त्यांना पैसे देणं बाकी असतो, व्यवसायाचे क्रेडिटर्स असतात, बरोबर आहे. जर आपण आपल्या व्यवसायातील धनकोंना 40,000 रुपये देणं बाकी आहो आणि त्या धनकोंनी आपल्याला 3% कसर दिली, म्हणजे 3% सूट दिली, तर मग ते कसरेची जी रक्कम आहे ते धनकोमधून काय करण्यात येते? वजा करण्यात येते. मग देयतेवर जर आपल्याला कमी होत असेल, देयताची जर रक्कम कमी होत असेल, तर आपल्या व्यवसायाचा फायदा आहे. मग जेव्हा केव्हा एका देयतेची रक्कम कमी झाली, तेव्हा त्याची जी दुसरी पोस्टिंग आहे, नफा तोटा खात्याच्या जमा बाजू. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस करण्यात येते, राईट. हे त्याच्या मागचं बेसिक ट्रिक, की जेव्हा केव्हाही तुम्ही ऍड लेस करत असाल त्यावेळेस तुम्हाला हे तक्ता डोळ्यापुढे ठेवायचा. आता ह्या तक्ता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसायले, ह्याला काही अपवाद आहेत, ह्याला काही अपवाद आहेत, राईट. कोणते कोणते अपवाद आहेत? जसं सपोज मला सांगा, जर तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केला आणि खरेदी केलेली वस्तू तुम्हाला आवडली नाही, तर ते तुम्ही परत करता, राईट. तर त्याला काय म्हणतात? विक्री परत, खरेदी परत. खरेदी परत. हे खरेदी परतची जी रक्कम असते, खरेदी परतची रक्कम जे व्यापार खाते असते, व्यापार खात्याच्या नावे बाजूस खरेदीमधून वजा करण्यात येते, बरोबर. हो सर. बट त्याचे दुसरे स्थानांतरण होत नाही. त्याचे दुसरे स्थानांतरण होते का? नाही सर. नाही होत नाही. आणि हे काही गोष्टी जसे की खरेदी परत, विक्री परत, हे त्याच्यासाठी असणारे अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे ह्या तक्त्याला लागू होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे काही महत्वाचे गणित, जसे की तुमच्या पुस्तकीतले एक दया आणि क्षमाचं झालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक गणित आहे रुचा आणि जुईलीचं, ओके, जे तुमच्या पुस्तकातलं इलिस्ट्रेशन नंबर 3 आहे. तर गणितामध्ये चेक करा. मला सांगा की इथं जे वर्षाच्या शेवटी जे शिल्लक साठा आहे, बरोबर आहे, त्याचे लागत मूल्य 88,000 आहे आणि बाजार मूल्य 90,000 आहे. तर लागत मूल्य आणि बाजार मूल्यापैकी कोणते मूल्य तुम्ही दरवेळेस घेता? लागत मूल्य. लागत मूल्य. लागत मूल्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर रुचा आणि जुईलीने व्यवसायातून आणि क्रमे 3,000 आणि 2,000 रुपयाची वैयक्तिक वापरासाठी उचल केली, तर हे पोस्टिंग कुठं होईल? व्यापार खात्याच्या जमा बाजूला.
व्यापार खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरण पहिले होते आणि दुसरे स्थानांतरण त्याचे कुठे होते? ताळेबंदाच्या देयते बाजूस, राईट, ताळेबंदाच्या देयता बाजूस भांडवलामधून वजा होते. ओके. त्याच्यानंतर ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित निधीची तरतूद करा. आता ऋणको जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला हे जे फॉर्मॅट इथे तयार करून दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे की ऋणको मधून ऍड लेस करत असताना तुम्हाला दोन गोष्टी ऍड करायचे आहेत. नोंदी न केलेली विक्री, प्राप्त विपत्राचे अनादरण, त्यानंतर बुडीत कर्ज, बुडीत संचयित निधी आणि कसर हे मायनस करायचं आहे. राईट. हा. त्याच्यानंतर आहे अदत्त मजुरी. मला सांगा अदत्त मजुरी, मजुरी ही प्रत्यक्ष खर्च आहे का अप्रत्यक्ष खर्च आहे? प्रत्यक्ष खर्च. मग ते व्यापार खात्याच्या कोणत्या बाजूस जाते? नावे बाजूस जाते. नावे बाजू. आता व्यापार खात्याच्या नावे बाजूस तुम्ही मजुरी लिहिलात, त्या मजुरीमधून अदत्त मजुरी ऍड केल्यात, राईट. तर जेवढी रक्कम तुम्ही अदत्त मजुरीची ऍड करायला त्याचे दुसरे स्थानांतरण कुठं करण्यात येते? ताळेबंदाच्या देयता बाजूस करण्यात येते, राईट. हा. त्याच्यानंतर 6,000चा माल उधारीवर खरेदी केला परंतु पुस्तकात नोंदी नाही, तसेच 6,000चा माल विकला पण त्याची नोंद नाही. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर नोंदी न केलेले खरेदी विक्री आहेत. नोंदी न केलेले खरेदी विक्री आहेत. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूची व्यवसायात खरेदी करता आणि खरेदी केल्यानंतर ते नोंद करायचं विसरता, बरोबर आहे, तर मग तुम्हाला ते काय करावं लागेल? नोंद करावं लागेल. जसं की आता इथं 6,000ची वस्तूची तुम्ही खरेदी केला पण नोंद केला नाही, उधारी खरेदी केला पण नोंद केला नाही, तर मग सर्वात पहिलं स्थानांतरण कुठं करायचं आहे? जे व्यापार खाते आहे, व्यापार खात्याच्या नावे बाजूस खरेदीमध्ये 6,000 रुपये तुम्हाला ऍड करायचे आहेत. का? कारण एकूण खरेदी केला त्याच्यामध्ये 6,000चं नोंद केला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्याचे दुसरे स्थानांतरण होते ताळेबंदाच्या देयते बाजूस जे व्यवसायाला असणारे विविध धनको असतात, त्या धनको मध्ये त्याच्यावर तुम्हाला ऍड करायचं आहे. काय वाटतं तुम्हाला, धनको मध्ये ऍड करायचं आहे का ऋणको मध्ये ऍड करायचं आहे? एक सेकंड. धनको मध्ये ते काय होते? ऍड होते. हे जे नोंदी न केलेले खरेदी विक्री असतात ह्याचे दोन्ही स्थानांतरण ऍडचेच होतात. म्हणजे जेव्हा केव्हाही व्यवसायामध्ये नोंदी न केलेले खरेदी विक्री असतात त्याचे दोन्ही स्थानांतरण ऍडच होते, लेस होत नाही. जर नोंदी न केलेली खरेदी असेल तर पहिली त्याची स्थानांतरण होते व्यापार खात्याच्या नावे बाजूस खरेदीमध्ये ते ऍड करण्यात येते आणि दुसरी त्याची नोंद होते ताळेबंदाच्या देयते बाजूस धनको मध्ये ऍड होते, बरोबर आहे. तसंच विक्री केलेली पण विक्री केला पण नोंद झाली नाही, नोंद न झालेली विक्री असते तर तुम्हाला त्याची नोंद करावी लागते, बरोबर आहे. मग त्याचे पहिले स्थानांतरण होते व्यापार खात्याच्या खात्याच्या जमा बाजू. जमा बाजूस सेल्स मध्ये विक्रीमध्ये काय होते? ऍड होते. आणि दुसरे बॅलन्स शीटच्या ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस विविध ऋणको मध्ये ते ऍड करण्यात येते. शबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट गणित आहे कोणतं गणित आहे ते? श्रेयस अँड मृणाल. श्रेयस अँड मृणाल किती गणित आहे? आय थिंक 6वं गणित आहे ना. चला, पहिली ऍडजस्टमेंट येते सवरण स्कंद तुम्हाला येऊन जाते, अदत्त वेतन व कमिशन येऊन जाते, उपस्करावर वार्षिक 10% दरानं घसारा येऊन जाते. ओके. नवीन बुडीत कर्जासाठी 1200 रुपयाची तरतूद. काय वाटते तुम्हाला, ह्याचे दोन समायोजन स्थानांतरण कुठं कुठं होतात? सर नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आणि ताळेबंदात संपत्ती बाजूला. नफ्या तोटा खात्याच्या नावे बाजूस, बर, आणि ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस. बट तू फक्त कुठे कुठे ते सांगलीस, ऍडलेस सांगत नाहीयेस ना? हा, ते ताळेबंदामध्ये संपत्ती बाजूला ऋणको मधून वजा करायची. हा, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणको मधून 1200 रुपये वजा करायचे अँड
दुसरी पोस्टिंग जाईल नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस. ओके. बट रुनको मधून वजा करण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदर चेक करावं लागेल ना की व्यवसायामध्ये दुसरे कोणते कोणते गोष्टी दिल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आता सांगितलं होतं. अवसारे सांग की नवीन बुडीत कर्ज जे चौथं समायोजन आहे ते करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला रुनको बद्दल. अनोंदित विक्री, हम्म. अनादरित विपत्र, हा. हे दोन ऍडजस्टमेंट केल्यानंतर बुडीत कर्जाची ऍडजस्टमेंट करायची. बुडीत कर्जाची बॅड म्हणजे बॅड डेट्स इन शॉर्ट, राईट. त्याच्यानंतर संशयित जर बुडीत असेल तर हे संशयित बुडीत असेल तर नवीन बुडीतच्या अगोदर लेस करायचं का नवीन बुडीत वजा केल्यानंतर संशयित बुडी लेस करायचं. नवीन बुडीत कर्ज आधी वजा करायचा आणि नंतर संशयित बुडीत कर्ज. आणि मग त्याच्यानंतर काय मायनस होणार कसर. हो. शबाश. हा. तेरीस पत्रकात तपासून पहा जुनी बुडीत किती रुपयाची आहे, म्हणजे वर्षभरात ऑलरेडी तुमचे किती रुपयाचे बुडीत कर्ज आहे. 500. 500 रुपयाचे वर्षभरात तुमचे बुडालेले पैसे आहेत. हे जे बुडीत कर्ज आहे 500 रुपयाचे ह्याचे पोस्टिंग नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस होते आणि त्याच्यामध्ये हे 500 रुपये हे वर्षभर 1200 रुपये ते काय होतात ऍड होतात. त्याच्यानंतर 5000चा माल आगीमुळे नष्ट झाला, विमा कंपनीने 2000चा दावा मान्य केला. तर हे 5000ची पहिली ह्या ऍडजस्टमेंट ह्या समायोजनेचे टोटल किती. व्यापार सर पहिली होती व्यापार खात्याच्या जमा बाजूला हम्म. आणि दुसरी होती नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. आणि तिसरी ताळेबंदाच्या संपत्ती बाजू. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस एक ऍडजस्टमेंट आहे कंपल्सरी पुस्तकामध्ये की ज्याचे 3 पोस्टिंग होतात आणि जे की तुम्हाला यायलाच पाहिजे. एकच ऍडजस्टमेंट ज्याचे 3 पोस्टिंग होतात आणि पब्लिक हे तुम्हाला यायलाच पाहिजे. येणार गेलं तर मग काहीच व्हॅल्यू राहणार नाही आता आपली लोकांच्या नजरेमध्ये. ओके. हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे श्रेयस आणि मृणाल यांचं नफ्या तोट्याचे प्रमाण किती आहे. 2:1. डन. हे गणित महत्वाचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सप्रे आणि अत्रेचं 7वं गणित. चला ह्या गणितामध्ये चेक करा. तुम्हाला काही ऍडजस्टमेंट महत्वाचे आहेत जसं की क्लोजिंग स्टॉक सवरण स्कंद दिलेला आहे 23,000. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला महत्वाची ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे की जमीन आणि इमारतीवर म्हणजे जमिनीवर 5% दरानं आणि इमारतीवर 10% दरानं घसारा तुम्हाला आकारायचा. ओके. सर्वात पहिले चेक करा जमीनची अमाऊंट रक्कम किती दिलेला आहे तुम्हाला. 10,000. हा सर. सॉरी जमीन व इमारतवर 10,000 5% आहे. माय बॅड. एक सेकंड हा. हे जमीन व इमारतवर 5% आणि यंत्रसामुग्रीवर 10% आहे. ओके. तर 10,000 वर 5% किती रुपये निघेलो. 500. 500. संपत्ती बाजूस वजा करायचं आणि नफ्या तोट्याच्या नावे बाजूस लिहून टाकायचं. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यंत्रसामुग्रीवर 10% दरानं घसारा करायचा आहे. सर्वात पहिले चेक करा वर्षभरात वर्षाच्या शेवटी तुमच्याजवळ टोटल किती रुपये तुमच्याजवळ एक्झॅक्ट यंत्रसामुग्री आहे वर्षाच्या शेवटपर्यंत. 25,000. 25,000. बरोबर. तुमचं वर्ष किती तारखेला संपत आहे इथे चेक करा. तुमचं वर्ष 10 तारखेला संपत आहे त्याची दिनांक इथे किती दिलेली आहे. ज्या रोजी वर्ष संपत आहे त्याची दिनांक दिलेला आहे 31 मार्च 2019. बरोबर. तर या तारखेला तुमचं वर्ष संपत आहे. मग साधं एक कॅल्क्युलेशन करायचं आहे. 31 मार्च 19 ला वर्ष संपत आहे. वर्ष चालू कधी झालं असेल 1/4/18 ला. वर्षाच्या शेवटी तुमच्याजवळ 25,000चं यंत्रसामुग्री आहे. वर्षभरामध्ये तुम्ही एक यंत्रसामुग्री खरेदी केला होता 1 ऑक्टोबर 2018 ला. 1 ऑक्टोबर 2018. ओके. 1 ऑक्टोबर 2018 ला तुम्ही कितीची खरेदी केला होता 10,000. तर तुमच्या दोघांना प्रश्न आहे वर्षाच्या सुरुवात शेवटी 25,000ची आहे वर्षाच्या शेवटी. इन बिटवीन इयर 1 ऑक्टोबरला 10,000चा खरेदी केला तर मग वर्षाच्या ह्या 1 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्याजवळ कितीची मशिनरी असेल यंत्रसामुग्री असेल 15,000. मग 15,000ची जी मशिनरी आहे हे तुम्ही वर्षभर वापरलात आणि 10,000ची मशिनरी आहे हे तुम्ही किती महिने वापर केलात 6 महिने. 6 महिने. काढा मग आता 15,000 वर 10% वर्षभराचा घसारा किती येईल 1500. 1,000. हा. आणि 10,000 वर
10% घसारा 6 महिन्यासाठी किती येईल? 0,0,0,0,0 500. 500 म्हणजे टोटल घसारा समीकरण नंबर 1 व 2 वरून किती येईल? 2000. 2000. राईट. ते एकच आहे ऍडजस्टमेंट. बाकी त्या गणितामध्ये सगळं सोपं आहे. हे आत्ताच झालेलं आहे. 3000चा माल विक्री केला, परंतु लेखा पुस्तकात नोंद नाही. जे व्यापार खाते असते, व्यापार खात्याच्या नावे बाजूस खरेदीमध्ये ते ऍड करण्यात येते आणि दुसरी पोस्टिंग ताळेबंदाच्या देयते बाजूस धनको मध्ये ऍड करण्यात येते. ओके. त्यानंतर अदत्त गाडी भाडे. अदत्त गाडी भाडे, हे गाडी भाडे कुठे लिहिता तुम्ही? नफा तोटा खात्याला लिहिता का व्यापार खात्याला लिहिता? व्यापार खात्याला सर. व्यापार खात्याला. व्यापार खात्याच्या कोणत्या बाजूस लिहिता? जमा का नावे? नावे बाजू. नावे बाजूस. वर्षभरात गाडी भाडे किती रुपये आहे? चेक करा. 1200. 200. त्याच्यामध्ये अदत्त का होते? ऍड. आणि मग दुसरी पोस्टिंग ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस? देयता बाजू. विषय समाप्त. देयता बाजूस. हे नोंदी न केलेली खरेदी आहे का? बरोबर आहे. नोंदी न केलेली खरेदी आहे. बरोबर आहे. आता नीट चेक करा. ह्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे जे की तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी येते. ते म्हणजे स्कंदात, सवरण स्कंदात. इथे जे सवरण स्कंद आलेलं आहे ना, हे जे सवरण स्कंद आहे, ह्या सवरण स्कंदचं आणि ह्याचं काहीच घेणं देणं नाहीये. ह्या 8000चं या सवरण स्कंदासोबत एकही रुपयाचं घेणं देणं नाहीये. ओके. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्या पोस्टिंग 8000ची तुम्ही स्थानांतरण करत असताना ह्या 23,000ला काही हात सुद्धा लावायचं नाही. 8000चे दोन पोस्टिंग कुठं कुठं होतील? स्थानांतरण कुठं कुठं होतील? नंबर व्यापार फर्स्ट. खात्याच्या नावे बाजूला खरेदीमध्ये अधिक होतील आणि ताळेबंदाच्या देयता बाजूला धनकोमध्ये अधिक होतील. बरं, ते एक कमेंट आलेलं आहे. ते पट्ट्यावर घेतलेले परिसरची नोंद सांगा म्हणून. कुठं आहे ते? संपत्ती बाजूला. हा सर, पट्ट्यात संपत्ती आहे ना ती. पट्टत्रुत संपत्ती असेल सर. हा, पट्ट्यात संपत्ती. पट्टा राहू दे, बुट्टा राहू दे, भेटाव की कोणत्या गणितात कोणत्या पेज नंबरवर आहे ते तरी सांगा ना. मी फर्स्ट टाइम शिकवलं आहे मराठीमधून. कुठं आहे ते एक्झॅक्ट? कोणत्या एक्झाम्पल मध्ये सर? तर ते नाही. प्रात्यक्षिक प्रश्नामध्ये हे वाटते. एक मिनिट. धनश्री, पेज नंबर आणि ऍडजस्टमेंट नंबर सांगा, मग मी सांगतो. ओके. कुठलेही राहू दे, मी सांगतो. फक्त पेज नंबर ऍडजस्टमेंट नंबर सांगा. ओके. किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सांगा. चला, हे झालेलं आहे ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे क्रांती आणि सुमंगला. क्रांती आणि सुमंगलामध्ये पहिले जे सवरण स्कंद आहे ते 28,000 होते. त्याच्यानंतर विमा 30 जून 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता दिला आहे. आता व्यवस्थित चेक करा की टोटल वर्षभरामध्ये विमा नावाचा जो अप्रत्यक्ष खर्च आहे, जो नफा तोटा खात्याच्या पाहायला जर गेलं तर नावे बाजूस नोंद करण्यात येते. तर विमावर तुम्ही वर्षभरात 7,500 रुपये खर्च केलात. बरोबर आहे. आणि हे जे 7,500 रुपये आहेत, तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत पेड केलात? हे 7,500 रुपये तुम्ही पेड केलात 30 जून 2019 पर्यंत. 30 जून 2019 पर्यंत पेड केला. वर्ष किती संपत आहे तुमचं? 31 मार्च 19. मला सांगा, तुमचं वर्ष संपायला 31 मार्च 19, तुम्ही किती महिन्याचं विम्याची रक्कम अग्रिम पद्धतीने तुम्ही दिलेली आहे, पेड केलेला आहे? 3 महिन्याची सर. 3 महिन्याची रक्कम पेड केलेली आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर तुमचं वर्ष चालू झालेलं आहे ह्या प्रॉब्लेम नुसार 1/4/18 वर्ष संपत आहे 31/3/19 ला. आणि तुम्ही तिथून पुढे 3 महिने 30/6/19 पर्यंतची रक्कम आहे ते ऍडव्हान्स मध्ये अग्रिम पद्धतीने पेड केलेलं आहे. म्हणजे टोटल तुम्ही ह्या 3 महिन्याची रक्कम ऍडव्हान्स मध्ये पेड केलेलं आहे. राईट. कोणत्या कोणत्या 3 महिन्याची रक्कम चेक करायची तुम्हाला? आता ज्या दिवशी तुमचं वर्ष संपायलंय 31/3/19 पासून
ते पेड केलेली दिवस. तुम्ही किती तारखेपर्यंत पेड केला? 30 जून 2019. वर्ष ज्या दिवशी संपलं त्या दिवशीपासून ते तुम्ही पेड केलेल्या रकमेपर्यंत टोटल कालावधी किती महिन्याचा आहे? 3. म्हणजे तुमचं वर्ष 31/3/19ला संपायलंय आणि तुम्ही पुढच्या वर्षीच्या 30 जून 2019 पर्यंत पेड केला, म्हणजे 3 महिन्याची रक्कम तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पेड केलात, राईट. मग आता पोस्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं? सर्वात पहिले एकूण पेड केलेली रक्कम घ्यायचं, किती पुढच्या वर्षीच्या पुढील आर्थिक वर्षाच्या किती महिन्याची रक्कम तुम्ही अगोदर दिलात? 3. किती पैकी 3? 12 पैकी 3 महिन्याची रक्कम तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पेड केलात. तर आता सांगा ते 3 महिन्याची रक्कम एक्झॅक्ट किती येईल? 3 एके 3, 3 चोक 12, 7,500 भागिले 4 करायचं. आन्सर तुमचं येऊन जाईल 1875. 1875. हा. मग आता पोस्टिंग कसं करायचं? जे व्यापार तोटे नफा तोटे नफा खाते तोटा असते, हा, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस यायचं. तिथे लिहायचं विमा. विमा 7,500. 7,500 मधून काय म्हणून 1875 मायनस करता? पूर्वदत्त विमा. पूर्वदत्त विमा. पूर्वदत्त विमा. ऍडव्हान्सला अग्रिम सुद्धा म्हणतात ना? हो सर. हो सर. मायनस करा. 7,500 मायनस 1875. 5,725. हा, आणि 1875 संपत्ती बाजूस. ओके. सर, जेव्हा व्यापार अंतिम खात्याच्या गणितात 23 पत्रकात ट्रायल बॅलन्स मध्ये आगत प्रत्यय निर्गत प्रत्यय आले असेल तर त्याला कसे घ्यावे? आगत प्रत्यय आणि निर्गत प्रत्यय म्हणजे काय? सर, आगत प्रत्यय व्यापार खात्याच्या नावे बाजूला आणि निर्गत प्रत्यय नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी म्हणायचं का त्याला? हो. म्हणजे बाहेरून देशात जर काय आपण वस्तू मागवलं तर त्याला आगत प्रत्यय. आणि का कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड बद्दल बोलत आहे तो? सर, इंग्लिश मधले नाहीत माहिती वर्ड. थांबा की मी सांगतो, एक मिनिट. हा, बरं, दुसऱ्या देशातून जर काही आपण मागवलं तुम्ही सांगा ना येते तुम्हाला. हा, आपल्याला जकात लागते, त्याला कोणतं जकात म्हणतात? ताळेबंद, सॉरी, व्यापार खात्याच्या जमा बाजूस लिहिता बघा तुम्ही, नावे बाजूस लिहिता. दुसऱ्या देशातून जर काही वस्तू मागवला तर जकात कर. हा, आयात शुल्क. आणि जर वस्तू पाठवले तर निर्यात शुल्क, राईट. निर्यात शुल्क. हा, मग हे कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड आहे. तर आगत प्रत्यय आणि निर्गत प्रत्यय जर आले तर कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड म्हणतात त्याला. तर आगत प्रत्यय हे नफा तोटा, सॉरी, व्यापार खात्याच्या जमा बाजूस, आणि निर्गत प्रत्यय नफा तोटा नावे खात्या, बाजू सर. हा, सॉरी, नावे बाजूस, आणि निर्गत प्रत्यय नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस आहे. सर, आगत खर्च म्हणजे खरेदीवरील वाहतूक खर्च आहे वाटते. हा, कॅरेज ऑन परचेस, खरेदीवरील वस्तू, कच्चा मालाचा जेव्हा खरेदी करतोय आणि खरेदी केल्यानंतर त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशन व्यवसायाच्या स्थानापर्यंत येत असताना जो खर्च लागतो त्याला कॅरेज इनवर्ड आगत प्रत्यय म्हणतात. कॅरेज ऑन परचेस, खरेदीवरील आगत प्रत्यय व्यापार खात्याच्या नावे बाजूस, आणि विक्रीवरील निर्गत प्रत्यय किंवा विक्रीवरील प्रत्यय नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस जाते. ओके, चला, आता हे विम्याचं झालं. अदत्त व मजुरी व वेतन तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना येते. यंत्र व संयंत्राचे मूल्य 13,000 झाले. चेक करा, यंत्र व संयंत्राचे मूल्य वर्षभरात किती रुपये होते? 15,000. वर्षाच्या शेवटी किती झाले? 13,000 झाले. किती रुपयानं कमी झाले? 2. मग 2,000 रुपये ह्याच्यावरचं काय? 2,000 रुपये ह्याच्यावरचं निघणारा काय? घसारा. डन. त्याच्यानंतर उपस्करावर वार्षिक 5% दराने घसारा आकारला जातो, येऊन जाईल. बुडीत कर्जासाठी 800ची तरतूद करा, येऊन जाते. नमुना म्हणून 3,000चा मोफत वाटणार. 3,000चा माल व्यवसायानं जाहिरात करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकले, बरोबर. तर आता 3,000 रुपयाची जी नोंद आहे त्याच्या जे 3,000 रुपये मोफत वाटण्यात आलेले आहेत त्याच्या मागचा मेन रिझन काय? की व्यवसायाची काय व्हावी? जाहिरात व्हावी. तर त्याची पहिली जी नोंद आहे ते होते व्यापार खात्याच्या जमा बाजूला. हा, आणि दुसरी नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. शाबाश, नफा तोटा खात्याचं नावाबाजूस. तर हे 5 गणित महत्वाचे आहेत. त्यानंतर जे प्रात्यक्षिक उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये 4 प्रॉब्लेम्स मी सांगतो. त्यातलं पहिले आहे अमित भाई आणि नरेंद्र भाईचं प्रॉब्लेम एक वेळेस तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर मितेश मंगेशचं प्रॉब्लेम करून जायचं आहे.
प्रेरणा आणि आरतीचा प्रॉब्लेम आणि अर्चना आणि प्रेरणाचा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करून परीक्षेस जायचं आहे. ओके, चला काही 2 मिनिटाच्या आत या चॅप्टरचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारतो. फटाफट मला उत्तर सांगायचे. हा, फटाफट कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगा की व्यवसायाच्या शुद्ध नफा किंवा तोटा शोधण्याकरिता डॉट डॉट खाते तयार केले जाते. व्यवसायाचा शुद्ध नफा किंवा तोटा शोधण्याकरिता डॉट डॉट खाते तयार केले जाते. इंग्लिश अकाउंट आज दुपारी 2 वाजता आहे बेटा. हा, कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट्स कोणत्या बाजूस? नफा तोटा खाते. नफा तोटा खाते. नफा तोटा खाते. हा, त्याच्यानंतर भागीदारीच्या करारात उल्लेख नसेल तर भागीदाराच्या कर्जावर डॉट डॉट टक्के व्याज दराने व्याज देय असेल. 6%. 6% दराने. त्यानंतर भागीदारी संस्थेमधील भागीदाराची देयता ही डॉट 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 असते. अमर्यादित. अमर्यादित. कंपनी कायद्यातील सर हा याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होते. भागीदारी संस्थेची देयता आणि कंपनीची देयता. कंपनीची देयता कशी असते? हा, भागीदारी संस्थेची अमर्यादित असते आणि कंपनीची म्हणजे मर्यादित असते. हा, बट इथं आता भागीदारी संस्थेचा आलेला आहे. इश्यू ऑफ शेअर्स मध्ये मे बी लायबिलिटी ऑफ अ कंपनी, कंपनीची देयता, प्रमंडळाची देयता, इश्यू ऑफ शेअर्स भागांची विक्रीमध्ये येते. ह्याच्यामध्ये जास्त जणांचं चुकतं सर, कंपनी आणि भागीदारी संस्था. पक्क लक्षात ठेवून टाकायचं आता. तुला तर लक्षात राहील ना आता स्ट्रीम मध्ये सांगलं. हो सर, माझ्या लक्षात आहे. शबाश. त्यानंतर भारतीय भागीदारी कायदा डॉट डॉट मध्ये अस्तित्वात आला 1932. 1932. त्यानंतर भागीदारामधील लिखित असलेला करार भागीदारी करार. भागीदारीचे दस्तऐवज सुद्धा म्हणतात का? नाही सर, भागीदारी करारच म्हणतात. असं कसं? पार्टनरशिप डीडला भागीदारीचे दस्तऐवज म्हणतात वाटतं ना. ठीक आहे, आपण नंतर चर्चा करू. हा, प्रत्यक्ष लेखांकन वर्षाच्या शेवटी तयार करण्यात येणारी खाती. वार्षिक खाती. वार्षिक खाती. हा, विक्रीवरील खर्च कोणत्या खात्याला लिहिला जाते? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. नफा तोटा खात्याची जमा शिल्लक. निव्वळ नफा. शुद्ध नफा. जमा शिल्लक म्हणजे जमा बाजू जास्त आणि नावे शिल्लक म्हणजे नावे बाजू जास्त, बरोबर? हो सर. हा. त्यानंतर भागीदारांनी स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरिता वेळोवेळी व्यवसायातून उचललेली रोख किंवा माल. चल. उचल. भागीदार कोणत्या प्रमाणात नफा वाटून घेतात? नफा तोटा समान विभाजन. कशातून? नफा तोटा विभाजन अनुपात. नफा तोटा विभाजन अनुपात. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा चूक किंवा बरोबर. ताळेबंद हे पत्रक खाते आहे. चूक आहे सर. चूक. नफा तोटा खाते वास्तविक खाते आहे. चूक आहे. चूक आहे. चूक आहे सर. कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे. बुडीत व संशयित कर्जनिधी आरडीडी धनकोवर आकारली जाते. फटाफट सांगा. बुडीत व संशयित कर्जनिधी धनकोवर आकारली जाते. तुम्ही सांगा. बँकेचे कर्ज ही चल देत आहे. चूक आहे. चूक आहे सर. चल संपत्तीवर घसारा आकारला जात नाही. बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे सर. त्यानंतर गटात न बसणारा शब्द. मजुरी, वेतन, अधिकार शुल्क, आयात शुल्क. मजुरी, वेतन. नाही सर, वेतन येते. फक्त वेतन येईल ना, कारण हे अप्रत्यक्ष आहे. ते बाकीचे प्रत्यक्ष आहेत खर्च. हा. पोस्टेज, लेखन सामग्री, जाहिरात आणि खरेदी. 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 भांडवल, प्राप्त विपत्र, राखीव निधी, बँक ओव्हरड्राफ्ट. प्राप्त विपत्र. कमेंट मधल्या स्टुडंटला मी विचारलं होतं, बुडीत व संशयित कर्जनिधी धनकोवर आकारले जाते. काय वाटते तुम्हाला? चूक आहे. कशा? ऋणकोवर आकारले जाते, बरोबर? हो. हा. यंत्रसामग्री, इमारत, उपस्कर, फर्निचर आणि देय विपत्र. देय विपत्र. देय विपत्र ताळेबंदाच्या कोणत्या बाजूस जाते? देयता बाजू. देयता देयता बाजू. बाजू. हा. जर नफा तोटा वाटपाचे प्रमाण न दिल्यास भागीदार नफा तोटा डॉट डॉट प्रमाणात वाटून घेतात. समान.
समान. त्यानंतर भागीदारी व्यवसाय डॉट डॉट असणे आवश्यक आहे. कायदेशीर करार. कायदेशीर कायदेशीर व्यवसाय कायदेशीर असणे आवश्यक आहे. त्यानंतर भागीदाराला द्यावयाचे कमिशन भागीदारी संस्थेचा डॉट 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 आहे. खर्च. खर्च. व्यापार हेतूसाठी केला जाणारा खर्चच डॉट 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 म्हणतात. व्यापार खर्च. व्यापार खर्च. त्यानंतर व्यापार खाते डॉट डॉट खर्चाच्या आधारे तयार करण्यात येते. प्रत्यक्ष खर्च. प्रत्यक्ष खर्च. प्रत्यक्ष खर्च. सहमत असहमत. भागीदारीचा करार हा लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. सहमत. असहमत आहे. तो तोंडी पण असू शकतो ना. सर. हा. त्यानंतर विद्यमान भारतीय भागीदारी कायदा 1945 या वर्षाचा आहे. असहमत. 1932 आहे. असहमत. ढोबळ नफा हा परिचालन नफा आहे. सहमत. सहमत. सो दॅट्स इट. सो आय होप तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना हा व्हिडिओ आवडला असेल, ज्याच्यामध्ये आपण भागीदारीचे अंतिम लेखे ह्या पूर्ण धड्याचे व्यवस्थितरित्या अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हा मी फर्स्ट टाइम आज यूट्यूबवर मराठीमधून अकाउंट शिकवत आहे. आतापर्यंत माझे सगळे व्हिडिओज मागच्या 3 वर्षामध्ये इंग्लिश मिडियमचे होते. सो आय होप मे बी मी शिकवलेलं तुम्हाला समजलं असेल किंवा काही गोष्टी लक्षात आला असेल. ओके. सो उद्या सुद्धा आपलं क्लास होईल अर्ली मॉर्निंग सेशनमध्ये. आपण उद्या आणखी एक धड्याकडे जाणार आहोत, तो म्हणजे भागीदाराचा प्रवेश ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ख्यातीबद्दल जितकी जास्त माहिती मला नाही, दुसरा चॅप्टर तुमचा कोणता आहे? नफा न कमवणाऱ्या संस्था याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नफा न कमवणाऱ्या संस्था ह्या धड्यामध्ये जो वर्गणी आहे तो आपण उद्या व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. उद्या सकाळी ठीक 8 वाजता स्ट्रीम चालू होईल. तुम्हाला व्यवस्थित स्ट्रीम जॉईन करायचं आहे आणि पूर्णपणे एक एक गोष्टी कव्हर करून घ्यायच्या. ओके, राईट. सो भेटूयात उद्याच्या सकाळच्या अर्ली मॉर्निंग सेशनमध्ये. आणि दुपारी सहकारची स्ट्रीम होणार आहे 11 वाजता. आज दुपारी 2 वाजता इंग्लिश मिडियम अकाउंट आणि संध्याकाळी 8 वाजता आपलं इकॉनॉमिक्स ह्या सब्जेक्टवर स्ट्रीम्स होईल. ओके, थँक्यू सो मच. इंग्लिश मिडियमचा अकाउंट आज दुपारी होईल. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डातून यावर्षी एक्झाम देणार असाल तर तुम्ही लक्ष बॅच जॉईन करू शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला 12वीचं कम्प्लीट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्यात येणार आहे. लक्ष बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅच कोड लक्ष 23 हा तिथं इन्सर्ट करायचा. स्क्रीनवर सक्सेस म्हणून एक छोटंसं ब्लिंक म्हणून नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढेही चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेथ ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर, सगळेचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. आजच्या व्हिडिओसाठी भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. स्टे कनेक्टेड.